सांगलीतील विविध विकास कामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या। यावेळी सांगलीचे आमदार माननीय श्री सुधीरदादा गाडगीळ, स्थायी समितीचे नूतन सभापती अतुल माने, माजी सभापती संतोष पाटील, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सूरज पवार आदी उपस्थित होते। या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त सौ अश्विनी भिडे यांची भेट घेऊन त्यांना सांगलीत येण्याचे तसेच सत्कार स्वीकारण्याचे निमंत्रण दिले। तसेच महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अनोंदणीकृत दस्त्याच्या स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी अभय योजना लागू करण्याबाबत निवेदन देण्यात आले। यावर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले। या निर्णयामुळे सांगलीतील गुंठेवारी भागातील नागरिकांची नावे सातबारा उतारावर नोंदवण्याचा मार्ग सुलभ होणार आहे। याशिवाय वॉर्ड क्रमांक 9 मधील सर्वे नंबर 311 येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम परिसरातील 151 गुंठे जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण बदलून कलम 37(1) अंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षण करण्याचा प्रस्ताव संबंधित सचिवांकडे पाठवण्यात आला आहे। महापालिकेकडे प्रलंबित 3.75 कोटी रुपयांच्या मुद्रांक शुल्काबाबतही महसूल मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच 82 तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती संदर्भातही संबंधित सचिवांची भेट घेण्यात आली असून लवकरच भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। दरम्यान वर्ल्ड बँकेकडून महाराष्ट्र राज्यासाठी मिळणाऱ्या 5,000 कोटी रुपयांच्या निधीतून सांगलीसाठी 58 कोटींचा STP ट्रक टर्मिनलजवळ तसेच 450 कोटीच्या वारणा उद्भव योजनेसाठी निधी मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले। या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सांगलीतील विविध विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली काल आम्ही मुंबईमध्ये महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेचे पहिल्या महिला आयुक्त अश्विनीजी भिडे या सांगलीच्या सुकन्या आहेत। त्यांना आम्ही सांगली महानगरपालिकेतर्फे मानपत्र देण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं व त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी निमंत्रित केलेला आहे। त्यांनी या आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून थोड्या दिवसामध्ये आम्ही वेळ देऊन त्या ठिकाणी सांगलीमध्ये महापालिकेच्या वतीने त्यांना मानपत्र सन्मान सोहळा प्रदान सोहळा या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना आपण गुंठेवारी अनोंदणीकृत दस्ताची स्टॅम्प ड्युटी भरताना अभय योजना लागू करावी यासाठी निवेदन दिलं। हे अभय योजना जर लागू केली तर महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू मिळण्याची शक्यता आहे व गुंठेवारी परिसरातील आमच्या नागरिकांची या जाचक अटीतून सुटका होऊन त्यांची नावे सातबाराला लावण्यासाठी मोठी उपाययोजना होईल। त्या संदर्भात बावनकुळे साहेबांनी होकारार्थी प्रतिसाद देऊन तात्काळ प्रस्ताव सादर करा, त्याला आम्ही मान्यता देऊ असे आश्वासन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना दिले। त्याचप्रमाणे सर्वे नंबर विश्रामबाग येथील 311 या सर्वे नंबरमध्ये प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे। त्या ठिकाणी जवळपास 4.25 एकर जागा यामध्ये आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल इंडोर क्रीडा संकुल उभारण्याचा मानस आहे। याचं मध्ये आरक्षण प्लेग्राऊंडचं असल्यामुळे त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्र आम्हाला जेवढं हवे आहे तेवढं मिळत नव्हतं। त्यासाठी आपण 2 ते 3 वर्षापूर्वी महासभेचा ठराव करून त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आरक्षण व्हावं अशासाठी महाराष्ट्र शासनावर पत्रव्यवहार महापालिकेच्या वतीने करण्यात आलेला होता। त्याची काल आम्ही पाहणी करून आमदार साहेबांनी संबंधित सचिवांची भेट घेऊन त्याची देखील फाईल पुढच्या टप्प्यामध्ये पाठवून देऊन त्याचा 1-2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असं आरक्षण झाल्यानंतर एक सांगलीमधील भव्य इंडोर स्टेडियम उभारण्यासाठी आमचा एक मोठा मार्ग या ठिकाणी तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे प्रलंबित 3.75 म्हणजे 3,75,00,000 रुपये मुद्रांक शुल्कचे पैसे महानगरपालिकेचे येणे बाकी आहे। त्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना आम्ही निवेदन दिलं, त्यावरही त्यांनी होकारार्थी प्रतिसाद देऊन लवकरात लवकर हे अनुदान आम्ही महापालिकेला पाठवून देऊ अशी त्यांनी आदेश प्रशासनाला दिले। 82 तांत्रिक कर्मचारी भरतीचा प्रस्ताव आपली गेली बरेच वर्ष झालं सांगली महापालिकेचा मंत्रालयामध्ये अडकून आहे। त्या संदर्भात संबंधित सचिवांची आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली। सचिवांनी संबंधित खालच्या प्रशासनाला आदेश करून ती फाईल पुढच्या टप्प्यामध्ये 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही ती फाईल क्लिअर करून
महानगरपालिकेला ऑर्डर पाठवू असे आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला सचिवांनी दिले. वर्ल्ड बँकेकडून 5,000 कोटी महाराष्ट्र राज्याकरता मिळणार असून त्यामध्ये 98 कोटीचा STP ट्रॅक टर्मिनसजवळील ट्रक टर्मिनसजवळील STP ट्रॅक हा आपला मंजूर केलेला असून त्याची यादीमध्ये या STPचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आणखी 450 कोटी रुपयाची आपल्याला वारणा उद्भव योजनेसाठी निधी मिळावा यासाठी देखील आपण सुधीरदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. लवकरच या मागणी आमच्या सर्व पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून असेल, आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून, या महापालिका क्षेत्राचा सुरेशभाऊ खाडेंच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि इथून पुढे सुद्धा जेवढ्या शासनाच्या योजना असतील त्या महापालिका क्षेत्रामध्ये आणण्यासाठी आम्ही आमदार सुधीरदादा गाडगे व आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करू आणि भविष्यामध्ये चांगला निधी या महापालिकेसाठी आणू.